आता या ठिकाणी बघा कोणताही कॉन्सेप्ट जो आहे तो कॉन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे, तो डायजेस्ट करणं खूप गरजेचं आहे. एक उदाहरण घेऊयात आपण. आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जर आपल्याला बघायचं आहे, काय असणार आहे? आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगतो काय, तर या ठिकाणी बघा एव्हरी ऑब्जेक्ट इन दिस युनिवर्स रिमेन्स इन देअर स्टेट unless it acts upon an external unbalanced force. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचा मुद्दा आहे, कसं समजून घ्यायचा, तर बघा याच्यामध्ये दोन कॉन्सेप्ट आहेत. आता मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं की कोणतीही वस्तू असेल ती त्या स्थितीमध्ये राहते. आता स्थिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. स्थिती म्हणजे आपण त्याला म्हणतो स्टेट, बरोबर आहे. सो रिमेन्स इन देअर स्टेट. आता स्टेट दोन प्रकारचे असतात. एक वेदर इट इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे विरामावस्था असू शकते. जर विरामावस्थेमध्ये असेल तर ती वस्तू विरामावस्थेमध्येच राहणार आहे. आणि दुसरी स्टेट असणार आहे वेदर इट इज इन अ स्टेट ऑफ मोशन इन अ स्ट्रेट लाईन, म्हणजे काय, ती वस्तू जी आहे ती गतिमान आहे. म्हणजे जर विरामावस्थेमध्ये वस्तू असेल इट रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे काय असणार, ती विरामावस्थेमध्येच राहणार आहे. आणि जर गतिमान असेल तर ती गतिमानच राहणार आहे. कधीपर्यंत, तर हा नियम सांगतो अनलेस इट ऍक्ट्स अपॉन अन एक्सटर्नल. हा एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. बहुतांश विद्यार्थी याच्याकडे कानाडोळा करतात. एक्सटर्नलचा अर्थ होतो बाह्य, आणि अनबॅलन्स्ड काय असणार आहे, अनबॅलन्स्ड. हा सुद्धा महत्त्वाचा शब्द आहे. अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे असंतुलित बल. आता संतुलित आणि असंतुलित असे दोन प्रकार पडतात बघा. उदाहरणार्थ एखाद्या खुर्चीवरती तुम्ही बसला तर ती खुर्ची तुटत नाही, याचा अर्थ जो बल दिला जातो तो बॅलन्स केला जातो. आणि जर बॅलन्स जर बल असेल तर त्या ठिकाणी न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो की बॅलन्स बलामुळे त्या वस्तूच्या स्थितीमध्ये बदल नाही होत. तर स्थितीमध्ये बदल करायचा असेल तर शुड बी अन एक्सटर्नल, म्हणजे तो बल बाह्य असावा आणि अनबॅलन्स्ड असावा, म्हणजेच त्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. मग ती वस्तू विरामावस्थेमध्ये असेल आणि एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय झाला तर त्या ठिकाणी काय असणार आहे, त्या ठिकाणी ती वस्तू गतिमान होणार आहे. आणि जर गतिमान असेल तर त्या ठिकाणी ती वस्तू थांबणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज ए अनबॅलन्स्ड फोर्स. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की एक्सटर्नल आहे. आता हे सगळं आहे म्हणजे काय असणार आहे, तर या ठिकाणी बघा हे सगळं सांगितलं जातं एका कॉन्सेप्ट मध्ये. दॅट कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया. काय सांगितलं जातो, इनर्शिया. इनर्शिया. इनर्शिया म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो जडत्व. आणि जडत्व ही संकल्पना माहित पाहिजे मुळात. जडत्व ही संकल्पना काय आहे की जी अवस्था आहे ती अवस्था धरून ठेवणं, या गुणधर्माला म्हणायचं जडत्व, त्याला म्हणायचं इनर्शिया. आणि ही कॉन्सेप्ट जी आहे ती मांडली गॅलिलिओने. तुम्ही मांडली गॅलिलिओने. आणि म्हणूनच न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो, जडत्व सांगतो. आणि म्हणून जडत्वाची संकल्पना पहिल्या नियमात स्पष्ट केली जाते. आणि म्हणून पहिल्या नियमाला देखील गॅलिलिओचा जडत्वाचा नियम म्हटला जातो. या गोष्टी क्लिअर करून घ्या, कारण कसं होतं, रट्टा मारणं, पाठ करणं म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअरिंग नव्हे, तर त्याच्या मागचं जे काही मर्म आहे, त्याच्या मागचा जो कॉन्सेप्ट आहे तो डायजेस्ट झाला पाहिजे. आणि चालता बोलता सुद्धा तुम्हाला ती कॉन्सेप्ट अप्लाय करता आली पाहिजे, तर तुमचं विज्ञान पक्क होणार. समजून घ्या. सो कळाला. आता जडत्वाचे तीन प्रकार पडतात बघा. बघा इकडे लक्ष द्या. तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार सांगतो साध्या आपल्या दैनंदिन प्रॅक्टिकल उदाहरणात सांगतो. एसटी मध्ये तुम्ही उभे आहात किंवा कोणत्याही गाडीमध्ये उभे आहात, एसटी पुढे गेली, बरोबर ना. एसटी पुढे गेली की तुम्ही काय होता, मागे जाता. आता या जडत्वाला म्हणायचं, कारण की तुमची एक स्थिती होती विरामावस्थेमध्ये. सो या जडत्वाच्या प्रकाराला म्हणायचं स्थितीचं जडत्व. काय म्हणायचं, स्थितीचं जडत्व. दुसरं आहे बघा, दुसरा प्रकार काय, तुम्ही गतिमान आहात, म्हणजे एसटी बरोबर तुम्ही पुढे जाताय आणि अचानक एसटीचा ब्रेक दाबला गेला तर तुम्ही काय होता, एसटी थांबते मात्र तुम्ही पुढे ढकलला जाता. याला म्हणायचं गतीचे जडत्व. बघा, स्थितीचे जडत्व, गतीचे जडत्व. आणि तिसरा प्रकार, तुम्ही घाट सेक्शन मध्ये जर एसटी मधून प्रवास केला तर एसटी ज्यावेळेस उजव्या बाजूला टर्न घेते त्यावेळेस तुम्ही डाव्या बाजूला ढकलला जाता. दिस इज कॉल्ड द दिशेचे जडत्व. सो एकावर ते कॉन्सेप्ट अवलंबून असतात. मागचा जो बेस असतो तो पुढच्या कॉन्सेप्टला ऍज अन इनपुट म्हणून ऍक्ट करत असतो. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही विज्ञान शिकत असताना क्लिअर करत जाणं खूप गरजेचं आहे, तरच अगदी सोपं विज्ञान होऊन जातं. आणि
दैनंदिन जीवनामध्ये देखील तुम्ही हे विज्ञान जे आहे ते अप्लाय करता आणि विसरायचा प्रयत्न केला तरी तुम्ही विसरू शकत नाही. आता केमिस्ट्रीमध्ये एक छोटासा टॉपिक आहे आम्ल आम्लारे क्षार. बघा ऍसिड बेस आणि साल्ट. आता आम्ल आम्लारे क्षार ऍसिड बेस साल्ट. आता हे जे काही आहे हे पदार्थांच्या प्रकारांवरती अवलंबून असतो की दिलेला पदार्थ आम्ल आहे का आम्लारे आहे का क्षार हे कसं ओळखायचं. आता बघा आपण दैनंदिन जीवनामध्ये एकके वापरतो. तुम्ही एकके सुरुवातीला शिकलेला आहात. उदाहरणार्थ मला एखादी साखर हवी आहे तर तुम्ही 1 किलो 2 किलो 3 किलो मोजता म्हणजे तुम्हाला कळतं की दिलेली साखर किती प्रमाणामध्ये आहे. मग आता दिलेला जो काही पदार्थ आहे तो आम्ल आहे का आम्लारी आहे. ठीक आहे. या प्रकारामध्ये मापण्यासाठी एक एकक आहे त्याला आपण म्हणूया युनिट and that unit is called as a pH. सो आपण pH म्हणतो. pH काय आहे नेमकं तर एकक आहे. काय सांगतं एकक तर त्या पदार्थामध्ये असणारे H+ आयन आणि OH- आयनांचं कॉन्सन्ट्रेशन सांगतं म्हणजे किती प्रमाणामध्ये आहे हे सांगतं. मग pH काय आहे एक एकक आहे. आता pH एकक आहे. जशी तुमची फुटपट्टी असते किंवा सेंटीमीटरची पट्टी आहे तुमची त्याच्यावरती माप असतात ना तसंच pH स्केल आहे. स्केल म्हणजे पट्टी आहे. काय असणार आहे 0 पासून ती व्हॅरी होते 14 पर्यंत. आता 0 पासून या ठिकाणी 6.9 पर्यंत तुम्ही जर या ठिकाणी ह्या स्केलचा वापर केला तर तो आम्लासाठी असतो. ठीक आहे. 7 जे आहे स्केलवरचं माप जे आहे नंबर ते म्हणजे ऍसिड पण नाहीये आणि बेस पण नाहीये म्हणजे न्यूट्रल आहे. आणि 7.1 च्या पुढे तुम्ही गेलात तर दॅट इज कॉल्ड एज अ बेसिक नेचर ऑफ दॅट सबस्टन्स. आता या ठिकाणी ही स्केल आहे म्हणजे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने स्केल काढतो. असं का काढतो कारण की जेवढं pH चा आकडा की म्हणून आपण कमी असेल तेवढं ते जास्त ऍसिडिक असतं. ठीक आहे. जसं आकडा वाढत जाईल तसं त्याची ऍसिडिक प्रॉपर्टी जी आहे ती कमी होते आणि बेसिक प्रॉपर्टी वाढायला सुरुवात होते. आणि 7 पेक्षा आल्यानंतर ते न्यूट्रल होतं आणि 7 पासून 14 पर्यंत पुढे गेला तर जसं आपण पुढे जाऊ तसं बेसिक नेचर काय होत जातं वाढत जातं. खूप सोपा कॉन्सेप्ट आहे. फक्त कळायला पाहिजे नेमकं काय आपण बघतोय काय शिकतो आपण. तर बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर केला तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. मग आपले पदार्थ जे परीक्षेमध्ये मग काय विचारलं जातं की कदाचित काही बेसिक एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या पदार्थांचे pH ची काय व्हॅल्यूज आहेत ते विचारलं जातं. मग आम्लाच्या काही प्रॉपर्टीज आहेत आम्लारीच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि आम्ल आणि आम्लारी दोन्ही मिक्स केल्यानंतर त्याच्यापासून साल्ट तयार होतं क्षार तयार होतं. सो अगदी सोपं आहे. हसता बोलता खेळता तुम्हाला हे शिकू शकता तुम्ही आणि लक्षात राहू शकता. आता या ठिकाणी बायोलॉजी शिकताना वेगवेगळ्या सिस्टीम शिकतो आपण. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असेल रेस्पिरेटरी सिस्टीम असेल. पण या सगळ्या सिस्टीम एकत्र शिकल्या तर त्या सोप्या जातात. उदाहरण देतो तुम्हाला बघा. तुम्ही श्वसन संस्था आहे या श्वसन संस्थेमार्फत तुम्ही नाकावाटे श्वास घेता. बाह्य श्वसन ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल रिस्पिरेशन. आता बाहेरच्या हवेमधला ऑक्सिजन आपल्यासाठी उपयोगाचा असतो. तो फुफ्फुसामार्फत रक्तात मिसळला जातो. फुफ्फुसात जातो तिथून रक्तात मिसळला जातो आणि रक्तामार्फत रक्त काय करतंय ट्रान्सपोर्टेशनचं काम करतंय आणि रक्तामार्फत हा ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवला जातो. आता तुम्ही अन्न ग्रहण करता आणि ते पचवता. पचवल्यानंतर त्यातले जे काही महत्त्वाचे घटक असतील ठीक आहे ते घटक देखील पोहोचवले जातात पेशींपर्यंत. आता पेशीपाशी तुम्ही आलात तर पेशीपाशी तुम्हाला माहिती ग्लुकोज आलेला आहे आणि ऑक्सिजन आलेला आहे. सो ग्लुकोज आणि ऑक्सिजन ठीक आहे यांची रिॲक्शन घडते आणि रिॲक्शन घडल्यानंतर त्या ठिकाणी एटीपीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ऊर्जा मुक्त केली जाते. हे सगळं 3 सिस्टीम आहेत एकमेकांवरती अवलंबून आहेत. जर तुम्ही एखादी सिस्टीम जरी थांबवली तरी पुढच्या सिस्टीमला इनपुट मिळणार नाहीये. सो तुम्ही कंबाईनली जर स्टडी करायचा विचार केला तर तो सोपा जातो. कारण की जे काही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपण शिकतो की ऑक्सिजनचं वहन केलं जातं. ऑक्सिजनचं वहन मेनली केलं जातं हिमोग्लोबिन मार्फत. मग हिमोग्लोबिन काय आहे ठीक आहे महिलांमध्ये किती असतो पुरुषांमध्ये किती असतो याचा जो काही डिफरन्स आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सो याच्यावरती वर्कआउट करत गेलात तुम्ही तर त्या गोष्टी क्लिअर होत जातात. सो बायोलॉजी पण देखील खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला सिस्टीम कळायला पाहिजे. मी साधं उदाहरण देतो त्याला. दैनंदिन जीवनामध्ये एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर त्या पद्धतीमध्ये ट्रान्सपोर्ट करायला जसं एखादा ट्रक लागेल ठीक आहे. ऑक्सिजन आहे एक सिमेंट आहे त्या पद्धतीत ऑक्सिजनचा विचार करूया. वाळू आहे ते एक प्रकारे ग्लुकोज C6H12O6 याचा विचार करू. म्हणजे एकत्र आल्यानंतर त्याचा माल तयार करून आपण ती बिल्डिंग बांधतो. बिल्डिंग बांधणं म्हणजे एक प्रकारची ऊर्जा मुक्त करणं. सो दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणची वस्तू आहे ते एकत्र आणाव्या लागतात. सो या
अनुषंगाने आपण शिकणं खूप गरजेचं आहे की नेमकं होतंय काय शरीरामध्ये. काही वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, त्या वेगवेगळ्या ग्रंथी वेगवेगळी रसायनं सिक्रेट करतात. जर तुम्ही विचार केला तर हार्मोन एक प्रकार आहे, एन्झाईम एक प्रकार आहे. ठीक आहे, एन्झाईम आणि हार्मोन मध्ये फरक काय, ज्याला आपण संप्रेरक आणि विकिरण म्हणत असतो. रक्तात डिरेक्टली सुटली जाणारी काय असतात, रक्ताच्या बाहेर सुटली जाणारी काय असतात, पचनासाठी कुठली कुठली विकर त्या ठिकाणी कारणीभूत असतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला या बायोलॉजीच्या माध्यमातून शिकणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यावरती समन्वय साधायचा असेल सगळ्या सिस्टीमवरती तर कोऑर्डिनेटिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये मेंदू, मेरुरज्जू वगैरे याचा भाग आपण शिकणं खूप गरजेचं आहे. सो या कॉन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे.